नमस्कार श्रोते हो. आता पेन्शन ही कथा आपण ऐकूया. अंधारातील दिवे या कथासंग्रहातली ही कथा आहे. लेखक सेवानिवृत्त प्रोफेसर डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले, GS कॉलेज, खामगाव. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ऐकूया तर कथा पेन्शन. मुंबईच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांची धावपळ सुरू होती. मुंबई बाहेर जाणारे प्रवासी लगबगीनं आपापल्या ट्रेनकडे धावत होते. आरक्षित डब्याकडे जाऊन आपल्या आरक्षणाविषयी खात्री करून घेत होते. फेरीवाल्यांचा दंगा सुरू होता. हमाल भिकारी आपापल्या कार्यात मग्न होते. ए वेळा 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 ए चाय चाय गरम चाय कॉफी 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 चाय. त्याच वेळेस गोरावर्ण, चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं अशा 85 वर्षाच्या कौसल्याबाई स्थिरगतीनं प्लॅटफॉर्मकडे येत होत्या. मुंबई हावडा मेलनं त्यांना आता अकोल्याकडे निघायचं होतं. त्यांच्या सामानाची बॅग बायजेकडे होती. बायजा कौसल्याबाईंना जपून चालण्याचा अधूनमधून सल्ला देत होती. आजी, आता अकोल्याला संदीप भाऊकडं आरामानं राहा. इथं मुंबईमध्ये लई दगदग. अहो, मेलं इथलं जीवनच धकाधकीचं आणि धावपळीचं. निवांत वेळच कुणाजवळ नाही. कामाला जाणाऱ्यांची पण घाई आणि घरात बसणाऱ्यांची पण घाई. अगं बायजे, निवांतपणा यायला सर्वप्रथम मनात निवांतपणा यायला पाहिजे. ईश्वरावर श्रद्धा पाहिजे. परस्परांवर विश्वास हवा. मुख्य म्हणजे मनावर नियंत्रण हवं. मग बघ कसा निवांतपणा येतो ते. आजी, हां आजी, आली S7, हीच आपली बोगी बरं का, आणि आपला बर्थ नंबर 22. असं म्हणत बायजेनं कौसल्याबाईंसह रेल्वेच्या बोगीत प्रवेश केला. जागा शोधून सामान व्यवस्थित ठेवून दिलं. बस आजी आरामशीर, मी आता घरी परत जाते. हां, पाया पडते तुमच्या. असं म्हणून बायजेनं कौसल्याबाईंना नमस्कार केला. कौसल्याबाईंनी थरथरत्या हाताने तिला आशीर्वाद दिला. तसा पायाला चर्रकन गरम स्पर्श झाल्यामुळं बायजा चापपली. आजी, तुम्हाला ताप आहे का काय? अगो बाई, चांगलाच ताप आहे की. घरी परत चालता काय? हां, नाही बेटा, आता तू घरी जा. मला काही होत नाही. आता रात्रभर गाडीत झोपायचंच आहे. थोडी धावपळ झाली ना, म्हणून अंग गरम झालं असेल. तू आता जा. अगं, रात्रीचे 9:30 वाजतायत. जा, सांभाळून जा. बरं आजी, जाते मी. असं म्हणून बायजा निघाली. प्लॅटफॉर्मवरून पुन्हा एकदा कौसल्याबाईंशी खिडकीतून बोलली, चहा हवा का? हां. आस्थेनं चौकशी करत बायजा एकदाची गेली. कौसल्याबाई तिच्या आकृतीकडं रेल्वेच्या खिडकीतून बघत होती. तेव्हाच गाडीनं शिट्टी दिली आणि हळूहळू गाडी वेग घेऊ लागली. तसतशी प्लॅटफॉर्मवरची प्रवाशांची, हमालांची आणि निरोप द्यायला आलेल्या मंडळींची धावपळ धांदल वाढली. हाय बाय बाय हे सगळं सुरू झालं. श्री छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन हळूहळू मागं पडू लागलं. बायजा कौसल्याबाईंच्या मुलाकडं म्हणजे श्रीकांतकडं घरकामासाठी होती. श्रीकांत मुंबईमध्येच स्टेट बँकेत मोठा अधिकारी होता. त्याची पत्नी सुजाता, ती पण सेंट्रल बँकेत अधिकारी होती. बायजा बिचारी दिवस रात्र राब राब राबायची. श्रीकांतच्या दोन्ही मुलांची, स्वप्नील आणि स्वप्नजा, यांची सकाळी उठल्यापासून ते शाळेत जाण्यापर्यंत आणि शाळेतून घरी आल्यापासून ते झोपेपर्यंत त्यांची सगळी कामं
बायदास करायची. घरातली आवरावर, किराणा, दळण, अगदी सगळीच्या सगळी कामं त्यातच आता कौसल्याबाईंची भर पडली होती. पण यामध्ये श्रीकांत आणि सुजाताचा कोणताही सहभाग बायजेला मिळत नव्हता. कौसल्याबाईंना कालचा सकाळचा प्रसंग आता जशाचा तसा आठवला. अगं सुजाता, आईला पण उठव ना. अहो, झोपू द्या म्हाताऱ्या माणसाला. इतक्या सकाळी उठून काय म्हणून त्रास द्यायचा. आगास तिला दवाखान्यात घेऊन जायचं ना ब्लड शुगर चेक करायला. त्यांची पेन्शन आपल्याकडे मुंबईला ट्रान्स्फर झाली का हो? नाही, अजूनही अकोल्याहून ट्रान्स्फर नाही झाली आईची पेन्शन. आपला संदीप ना खूपच आळशी आहे. संदीप भाऊजी आळशी नाहीत, उलट हुशार आहेत. तुमच्या आईच्या पेन्शनवर त्यांनी डल्ला मारायचा आणि दवाखान्याच्या इलाजासाठी आपण फुकटचा खर्च करायचा. ते आपल्याला परवडण्यासारखं आहे का? अहो, आपल्यालाही स्वप्नांचं काही भविष्य आहे का नाही? हो सुजाता, तू अगदी बरोबर बोलतेस. आईला आपण उगाच का सांभाळत राहायचं? आणि संदीप आणि राजेंद्र यांनी काय फक्त मजा मारायची? हो, नाहीतर काय. मागं 2-3 वर्ष कौशल्या आई राजेंद्र भाऊजींकडं नाशिकला होत्या. तेव्हा नाही का संदीप भाऊजीने पेन्शन ट्रान्स्फर केली होती नाशिकला ताबडतोब. तेव्हा जर जमलं, आता का नाही करत ते पेन्शन ट्रान्स्फर मुंबईला? हे बघा, मी काय म्हणते, पेन्शन ट्रान्स्फर झाली तरच आईचा इलाज करायचा, नाहीतर नाही. तेव्हा सुजाताची नजर कौशल्याबाईंकडे गेली आणि आई, तुम्ही एक शब्दही बोलू नका आता तुम्ही सुनबाई. श्रीकांत, माझ्या रेल्वे तिकिटाची कृपा करून सोय लाव अकोल्यासाठी. मी आजच अकोल्याला जाते. माझी पेन्शन तिथंच आहे ना. श्रीकांतकडून कुठल्याही स्पष्टीकरणाची अपेक्षा न करता त्या आत घरात निघून गेल्या होत्या. माझी तिकीट, रेल्वे टी सी कौशल्याबाईंना त्यांच्या तिकिटासाठी विचारत होता आणि कौशल्याबाईंची तंद्री भंग पावली. त्या वर्तमानात आल्या. आपल्या बॅगमधून त्यांनी तिकीट काढलं. टीसीने ते बघून त्यांना परत केलं आणि टी सी निघून गेला. कौशल्याबाईंनी गाडीच्या खिडकीतून बाहेर बघितलं. बाहेर धो पाऊस पडत होता. विजा चमकत होत्या. काळ्या कुट्ट अंधारात वीज चमकल्यावर पहाडाचा तो परिसर, म्हटलं तर निसर्गाचं अलौकिक दृश्य दाखवणारा, म्हटलं तर भयानकता वाढवणारा कौशल्याबाईंना वाटत होता. तेव्हाच कुठलं तरी लहान स्टेशन आलं. गाडी रेल्वे रूळ खडाखडा आवाज करत बदलत होती. गाडी इगतपुरीजवळ आली वाटतं. कौशल्याबाई स्वतःशीच पुटपुटल्या. म्हणजे आता पुढं राजेंद्रचं नाशिक. उपहासानं स्वतःशीच म्हणाल्या. कौशल्याबाईंचं अंग ठणकत होतं. बहुधा ताप वाढला असावा. राजेंद्र हा कौशल्याबाईंचा दुसरा मुलगा विद्युत महामंडळात इंजिनियर होता. कौशल्याबाईंचे पती अमृतराव यांनी आपल्या पोस्टमास्टरच्या नोकरीतून राजेंद्रला इंजिनियर आणि श्रीकांतला बँक ऑफिसर केलं होतं. पण छोट्या संदीपला स्वतः सेवानिवृत्त झाल्यामुळं कुठेही नोकरीला लावू शकले नव्हते. म्हणून संदीप अकोल्यातल्या एका मोठ्या किराणा दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. त्याला मिळणारा पगार कमी असल्यामुळं कौशल्याबाईंच्या पेन्शनचा त्याला फार मोठा आधार होता. ममता आणि मालिनी या 2 मुलीही कौशल्याबाईंना होत्या. ममता होती नागपूरला आणि मालिनी होती अमरावतीला. दोघीही आपापल्या संसारात सुखी होत्या. कौशल्याबाईंना त्या दोघी नेहमी आग्रह त्यांच्याच घरी राहण्याचा करायच्या. पण जावयाच्या घरी जास्त दिवस राहणं कौशल्याबाईंच्या स्वाभिमानी स्वभावाला आवडत नसे. पती अमृतराव हे तर बऱ्याच वर्षापूर्वी या निर्दयी जगात कौशल्याबाईंना एकटीला सोडून निघून गेले होते. मागच्या महिन्यात राजेंद्राच्या घरी नाशिक मुक्कामी असताना घडलेला एक प्रसंग कौशल्याबाईंच्या डोळ्यासमोर एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे तरळू लागला. त्या दिवशी राजेंद्राच्या घरी आई कौशल्याबाई असल्यामुळं त्यांच्या मुली ममता आणि मालिनी या दोघी त्यांना भेटायला आल्या. 4 दिवस मुक्काम केला. मुलींना काही साडीचोळी घ्यावी असा विचार कौशल्याबाईंच्या मनात आला. त्या राजेंद्रकडे त्या संदर्भात बोलण्यासाठी आल्या. तेव्हा राजेंद्र आरशामध्ये बघून दाढी करत होता. बाजूला त्याची पत्नी मालती भाजी निवडत होती.
राजेंद्र, मी मी म्हणत होते. काय म्हणते साई? अरे, ममता आणि मालिनी आहेत, तर मग मी काय करू? अरे, बऱ्याच वर्षांनी उन्हाळ्यात आले आहेत ते आपल्या माहेरी. मग मला वाटतं त्यांच्यासाठी 2 साड्या बाजारातून आणल्या तर. अहो सासूबाई, तुम्हाला वाटायला काय आहे? इथं हे आमच्या संसाराची कसरत आम्ही कशी करतो हे आम्हालाच ठाऊक आहे. बंटीच्या कॉलेजमध्ये डोनेशन आत्ताच भरलं. पिंकीच्या ॲडमिशनचे राऊंड पुढच्या महिन्यात सुरू होतील. तेव्हा आम्ही काय बाहेर भीक मागायची काय? मालतीनं मध्येच तोंड खुपसलं. मालती, तुला आमच्यामध्ये बोलायची काय गरज आहे? कौसल्याबाईंचाही आवाज चढला होता. अगं आई, आई अशी कशी म्हणू शकतेस तू? अगं, मालती माझी अर्धांगिनी आहे. तिला बोलण्याचा अधिकार आहे आणि बरोबर बोलली आहे ती. नाहीतर तुम्ही इकडं नाशिकला आणि तुमची पेन्शन आहे तिकडे अकोल्याला संदीप भाऊजींकडं. त्यांनाच सांगा ना साड्या घ्यायला. मालती बोलली. हो आई, तू ममताताई आणि मालिनीताईला अकोल्यालाच जा म्हणावं. संदीप घेईल त्यांना साड्या. तुझी चांगली पेन्शन जमाय त्याच्याकडं, राजेंद्र बोलला. आणि कौसल्याबाईंची वाचच बंद झाली. संतापानं सगळं अंग थरथरत होतं त्यांचं. त्याच क्षणी त्यांनी मुंबईला श्रीकांतकडे जायचा निर्णय घेतला. आजी, थोडे पाय बाजूला घेता का? मला जरा खाली सामान ठेवायचं आहे. आवाजानं कौसल्याबाईंची तंद्री भंग पावली. एक 18-20 वर्ष वयोगटातला तरुण त्यांच्याशी बोलत होता. हो हो, कुठलं स्टेशन आहे बेटा? आजी, हे भुसावळ स्टेशन आहे. माझं बर्थ मधलं आहे, ते मी टाकून घेतो. म्हणजे मग तुम्हालाही आणि मलाही चांगलं झोपता येईल. हो, उठते मी बेटा. पण मला मात्र एक चिठ्ठी लिहायची आहे. एक कागद आणि पेन देतोस? हो आजी. हे घ्या. पण इतक्या रात्री काय लिहित आहे? उद्या सकाळी लिहा ना. बेटा, आता सकाळच झाली आहे. पहाटेचे 3 वाजले आहेत. माणसाच्या जीवनात बऱ्याच गोष्टीबद्दल तो नेहमी अंधारातच राहतो. पण त्याच्या आयुष्यात अशी पहाट त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळीच येते. आणि तेव्हा त्याला सगळं कसं स्पष्ट स्पष्ट दिसायला लागतं. आपण हे काय बोलताय आजी? तुला हे कळायला बराच अवकाश आहे. मला माझ्या 82व्या वर्षी कळलं. आता जरा शांत बैस ना बेटा. तो तरुण सहप्रवासी उत्सुकतेनं कौसल्याबाईंकडे बघत बर्थवर झोपण्यासाठी जाऊन बसला. कौसल्याबाई कसली तरी चिठ्ठी लिहू लागल्या. तो तरुण गाडीच्या खिडकीतून पलीकडच्या प्लॅटफॉर्मकडे बघत होता. तिथे एक कुत्री आपल्या 3 पिलांना दूध पाजत होती. आईच्या वात्सल्याचं ते दृश्य बघून तरुण सहप्रवासी अचंबित झाला. कौसल्याबाईंचं लिहिण्याचं काम थांबलं आणि त्यांनी पेन त्या तरुण प्रवाशाला परत करून म्हटलं, नाव काय बेटा तुझं? अमोल. पेन परत घेताना अमोलला कौसल्याबाईंच्या हाताचा हलकासा स्पर्श झाला. चटका बसावा तसं त्यानं हात मागं घेतला. आजी, तुम्हाला तर खूप ताप आहे, तरी पण तुम्ही प्रवास करत आहात? एकटे आहात? तुमच्याबरोबर कोणीच कसं नाही? अरे बेटा, माणूस आयुष्यात नेहमी एकटाच असतो. एकटाच येतो आणि एकटाच जातो. मुंबईला गाडीत चढल्यापासूनच थोडा ताप होता मला. आता तो थोडा जास्त वाढलाय असं वाटतं. तुझा बर्थ टाकून घे. तू झोप बेटा आता. नाही, मी गाडीमध्ये कोणी डॉक्टर आहे का ते बघतो. अरे, काही होत नाही मला, कारण आता
जगणं आणि मरणं सारखंच आहे. अकोला आता इथून जवळच आहे. पहाटे 6 वाजता मी अकोल्याला पोचतेच आणि गेले गेले डॉक्टरकडे जाते. ठीक आहे, अमोलनं म्हटलं आणि तो त्याचा मधला बर्थ काढू लागला. अमोलला जेव्हा जाग आली तेव्हा पहाटेचे 5:30 वाजले होते. गजानन महाराज की जय. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन असा जयघोष सुरू होता. बहुधा शेगाव रेल्वे स्टेशन होतं. अमोलनं खाली डोकावून बघितलं आणि कौसल्याबाईंचे डोळे सताड उघडे बघून तो हादरलाच. खाली उडी घेत, आजी, अहो आजी, काय झालं? आजी उठा ना, आजी. आता थोड्या वेळापूर्वी लिहिलेली चिठ्ठी हातातच ठेवून कौसल्याबाईंनी या निर्दयी जगाचा निरोप घेतला होता. अमोलच्या आरडाओरडीनं अनेक सहप्रवासी तिथं जमा झाले. अरे राम, म्हातारी गेली वाटतं. कुणी नाही वाटतं सोबत प्रवासात. हां, काय मेला जमाना आला आहे. शेगाव स्टेशनलाच मरण आलं म्हातारीला. पुण्यवान आहे बाबा. रात्री कधी गेली ते त्या बिचारीलाच ठाऊक. तोपर्यंत अमोलनं कौशल्याबाईंच्या हातातली चिठ्ठी पूर्ण वाचली होती. चिठ्ठीत मजकुराबरोबरच अकोल्यातल्या संदीपचा पत्ता आणि फोन नंबर नमूद करण्यात आला होता. अमोलनं ताबडतोब त्याच्या मोबाईलवरून अकोल्याला संदीपला फोन लावला आणि घडलेल्या घटनेचं वृत्त संदीपला कळवलं आणि अमोल निश्चिंत झाला. आणि कौसल्याबाई मानवी जीवनाविषयी अगोदर काय बोलल्या याचाही त्याला उलगडा झाला होता. संदीपचे डोळे रडून रडून लाल झालेले होते. घर माणसांनी भरून गेलं होतं. कौसल्याबाईंचं पार्थिव समोरच्या हॉलमध्ये ठेवलं होतं. ममता आणि मालिनी आल्या होत्या, पण अजूनही राजेंद्र आणि त्याचं कुटुंब तसंच श्रीकांत आणि त्याचं कुटुंब नाशिक आणि मुंबईहून आलेलं नव्हतं. कौसल्याबाईंच्या मृत शरीराचीही परवड त्यामुळंच होत होती. कौसल्याबाईंचा सहप्रवासी अमोल त्यानं तिथं आल्या आल्या संदीपच्या हाती कौसल्याबाईंनी लिहिलेली चिठ्ठी दिली होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, प्रिय संदीप, ही चिठ्ठी जेव्हा तुला मिळेल तेव्हा कदाचित मी या जगात नसेन. खूप चक्कर येत आहेत. अंग तापानं ठसठसतंय. बेटा, माझ्या पेन्शनचा आधार मी तुला दिला, कारण तुला त्याची गरज होती. पण ते तुझ्या भावांना श्रीकांत आणि राजेंद्रला अजिबात आवडलं नाही. त्यांनाही माझ्या पेन्शनचीच अपेक्षा होती. तुला शेवटची विनंती आहे, माझ्या पेन्शनच्या पैशातून माझा अंतिम संस्कार कर आणि बाकीचे धार्मिक कार्यक्रमही कर. राजेंद्र आणि श्रीकांत यांना एकही पैसा मागू नको, नाहीतर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तुला अनेक शुभाशीर्वाद. तुझी आई कौसल्याबाई. संदीपला शेवटचे अक्षर दिसेनात, कारण त्याचे डोळे आता अश्रूंनी डबडबले होते. आजपासून तो आईच्या ममतेपासून पोरका झाला होता आणि तिच्या मिळणाऱ्या पेन्शनपासूनही वंचित झाला होता. मग येणारे अश्रू कशासाठी होते? आईवरच्या प्रेमापोटी, का आईची पेन्शन आता आपल्याला मिळणार नाही या भावनेमुळं?
या प्रश्नाचं उत्तर बहुधा संदीपला स्वतःलाच देता येत नव्हतं. अंधारातील दिवे या कथासंग्रहातली पेन्शन ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक सेवानिवृत्त प्रोफेसर डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले, GS कॉलेज, खामगाव. त्यांचा मोबाईल नंबर 9834914761. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.